പ്രതിപക്ഷ ശബ്ദങ്ങളെ അടിച്ചമർത്താൻ ഇനി ഒരേ ഒരു വഴിയുള്ളൂവെന്നും മനസ്സിലാക്കിയ കേന്ദ്രം സ്പീക്കറെ കളത്തിലിറക്കിയിരിക്കുകയാണ്. എവിടെ അമിത്ഷാ എന്ന ചോദ്യത്തിന് മറുപടി പറയാൻ പറ്റാതെ ശ്വാസം മുട്ടി നിൽക്കുന്ന ഭരണകക്ഷികൾക്ക് കവചമായി മാറുകയാണ് സ്പീക്കർ. ചോദിക്കുന്നവരെ അടിച്ചമർത്താൻ മൈക്ക് ഓഫ് ചെയ്തും അവർക്കെതിരെ വാളെടുത്തും താണ്ഡവമാടുന്ന സ്പീക്കറെയാണ് ഇന്ന് കണ്ടത്. CP രാധാകൃഷ്ണനായിരുന്നു സ്പീക്കർ കസേരയിൽ. പതിവ് പോലെ മോദിയെയും അമിത്ഷായെയും ചോദിച്ച് പ്രതിപക്ഷ നിരയിൽ നിന്നും ബഹളം. അവരെ അടിച്ചമർത്തുന്ന തരത്തിൽ തീ തുപ്പുന്ന മറുപടിയായിട്ടായിരുന്നു സ്പീക്കർ നേരിട്ടത്. അമിത്ഷാ മറുപടി പറയണമെന്ന ആവശ്യവുമായി പ്രതിപക്ഷാംഗങ്ങൾ പ്ലക്കാർഡുമായി രാജ്യസഭയുടെ നടുത്തളത്തിലിറങ്ങി പ്രതിഷേധിച്ചു. ചോദ്യോത്തരവേളയുമായി സഹകരിക്കണമെന്ന് പറഞ്ഞ സ്പീക്കറിന്റെ ഭാവം പിന്നീട് മാറുന്ന കാഴ്ചയാണ് കണ്ടത്. എഴുന്നേറ്റ് നിന്ന് പ്രതിഷേധിച്ച പ്രതിപക്ഷ നേതാക്കളോട് രൂക്ഷമായ ഭാഷയിൽ വാക്കുകൊണ്ടും ശരീരാംഗം കൊണ്ടും മുന്നറിയിപ്പ് കൊടുക്കുന്ന രീതിയിൽ കലിതുള്ളിയാണ് സ്പീക്കർ അവിടെ പെരുമാറിയത്. വർഷകാല സമ്മേളനം അവസാനിക്കാൻ 8 ദിവസം മാത്രം ബാക്കി നിൽക്കെ പരീക്ഷാ ബില്ലൊഴികെ മറ്റ് ചർച്ചകളൊന്നും നടക്കാതെ സഭ സ്തംഭിച്ച അവസ്ഥ തുടരുകയാണ്. ഇന്ന് സഭയിൽ നടന്ന രംഗങ്ങൾ ചേർക്കുന്നു, കാണാം. Private sector. Not only in the. If you are deviating from the subject, I am going to call the next person. Private sector banks, the institution. Dr. Kavita Patidar. धन्यवाद माननीय सभापति महोदय। मैं अपनी बात प्रारंभ करने से पहले देश के यशस्वी प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का और हमारे स्वास्थ्य मंत्री माननीय जगत प्रकाश नड्डा जी का हृदय से अभिनंदन करना चाहती हूं। उनके दूरदर्शी नेतृत्व में प्रारंभ की गई आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ने करोड़ों गरीब, वंचित और जरूरतमंद परिवार को स्वास्थ्य सुरक्षा का अभूतपूर्व कवच प्रदान किया है। यह योजना केवल एक सरकारी योजना नहीं, बल्कि संकट की घड़ी में गरीब परिवारों के लिए आशा, विश्वास और संबल का माध्यम बनी है। इसके लिए मैं पुनः माननीय प्रधानमंत्री जी को धन्यवाद देती हूं। माननीय सभापति महोदय, आज मैं स्वास्थ्य बीमा से जुड़े एक महत्वपूर्ण जनहित के विषय की ओर सरकार का ध्यान आकर्षित करना चाहती हूं। आज देश का मध्यम वर्ग, नौकरी पेशा परिवार और वरिष्ठ नागरिक अपनी मेहनत की कमाई से निजी स्वास्थ्य बीमा पॉलिसियां खरीदते हैं। वे वर्षों तक नियमित रूप से प्रीमियम का भुगतान करते हैं, इस विश्वास के साथ कि आवश्यकता पड़ने पर यह बीमा उनके परिवार को आर्थिक सुरक्षा प्रदान करेगा। परंतु जब बीमारी का संकट आता है और बीमा का दावा प्रस्तुत किया जाता है, तब अनेक लोगों को अनावश्यक विलंब, बार-बार अतिरिक्त दस्तावेज की मांग, आंशिक भुगतान अर्थात बिना पर्याप्त कारण के दावा अस्वीकार किए जाने जैसी गंभीर कठिनाइयों का सामना करना पड़ता है। माननीय सभापति महोदय, मेरा सरकार से विनम्र अपेक्षा है कि स्वास्थ्य बीमा पॉलिसी जारी करते समय यह अनिवार्य किया जाए कि सरल, सहज और स्पष्ट भाषा में यह जानकारी प्रमुखता से दी जाए कि पॉलिसी में कौन कौन सी बीमारी एवं उपचार शामिल है, कौन कौन सी बीमारियां, परिस्थितियां अथवा उपचार इसके दायरे से बाहर है, प्रतीक्षा अवधि यानी वेटिंग पीरियड कितनी है, किन परिस्थितियों में दावा स्वीकार किया जाए और किन परिस्थितियों में दावा अस्वीकार किया जा सकता है, दावा प्रस्तुत करने की प्रक्रिया, आवश्यक दस्तावेज और समय सीमा क्या होगी। मैं सरकार से यह भी आग्रह करती हूं कि बीमा कंपनियों की जवाबदेही को और अधिक सुदृढ़ किया जाए ताकि दावा निपटान की प्रक्रिया को पारदर्शी, डिजिटल और समयबद्ध बनाया जा सके। यदि किसी वैध दावे में अनावश्यक विलंब या मनमानी की जाती है तो उसके विरुद्ध प्रभावी और त्वरित कार्रवाई सुनिश्चित किया जाए। माननीय सभापति महोदय, यदि बीमा व्यवस्था में पारदर्शिता, जवाबदेही और उपभोक्ता हितों की प्रभावी सुरक्षा सुनिश्चित की जाती है तो इससे करोड़ों परिवार को लाभ होगा। बहुत बहुत धन्यवाद। डॉक्टर मेहता विश्राम कुलकर्णी जी। माननीय सभापति महोदय, मेरा आज का शून्यकाल एक ही दवा के अलग अलग ब्रांड के लिए एक समान MRP होने की आवश्यकता के बारे में है। माननीय सभापति महोदय, आज मरीजों को ब्रांडेड महंगी दवा खरीदने पर मजबूर किया जा रहा है। या तो उनके पास जानकारी नहीं होती, डॉक्टर्स और केमिस्ट भी उसकी जानकारी नहीं देते, और कभी कभी तो मिसगाइड भी करते हैं कि महंगी ब्रांडेड दवा ही ऑथेंटिक है। माननीय सभापति महोदय,
एजिथ्रोमाइसिन नाम की दवाई जो है 25 रुपए में मिलती है, लेकिन ब्रांडेड दवाई 100